नमस्कार. कोनीय मापन यंत्राच्या वापराचा सराव करणे अक्यूट अँगलच्या ह्या सत्रात आपले स्वागत आहे. चला वर्ग सुरू करूया. चला आपण या सत्राची उद्दिष्टे पाहू. या सत्राच्या शेवटी तुम्ही खालील बाबी करू शकाल. युनिव्हर्सल बेवेल प्रोट्रॅक्टरचे भाग ओळखणे. वर्नियर बेवेल प्रोट्रॅक्टर वापरून कंपोनंट्सच्या विभिन्न अॅक्यूट अँगलला मोजणे. अॅक्यूट अँगलच्या सेटिंगसाठी वर्नियर बेवेल प्रोट्रॅक्टरची रीडिंग वाचणे. चला तर प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली साधने पाहूया. स्टील रूल, बेंच वाईज, ट्राय स्क्वेअर, फाइल्स ऑफ डिफरंट ग्रेड्स अँड साइजेस, मार्किंग मीडिया, डॉट पंच, बॉल पिन हॅमर, anvil, surface table, angle plate, vernier height gauge, drills of various sizes, drilling machine, chuck key, small flat chisel, hacksaw blade with frame, vernier bevel protractor, vernier caliper, lubricating oil. चला तर आता वर्नियर बेवेल प्रोट्रॅक्टर बद्दल जाणून घेऊया. वर्नियर बेवेल प्रोट्रॅक्टर हे एक अचूक साधन आहे, ज्याचा अर्थ 5 मिनिटांच्या अचूकतेपर्यंत कोन मोजण्यासाठी आहे, म्हणजेच 1/12 डिग्री. वर्नियर बेवेल प्रोट्रॅक्टरमध्ये पुढील भाग असतात: स्टॉक, डिस्क, डायल, ब्लेड, लॉकिंग स्क्रूज. स्टॉक अँगल मोजताना स्टॉक कॉन्टॅक्ट सरफेस प्रदान करतो. डिस्क यात एक मेन स्केल आहे, जी प्रत्येकी 1 डिग्रीच्या 360 समान भागांमध्ये विभागलेला आहे. ते 0 ते 90 डिग्री किंवा 0 ते 180 डिग्रीच्या ग्रॅज्युएशनमध्ये आहेत. डायल हे डिस्कच्या मध्यभागी स्थित आहे आणि त्यात वर्नियर स्केल देखील कोरलेली आहे. वर्नियर स्केलमध्ये शून्याच्या उजवीकडे आणि डावीकडे प्रत्येकी 12 डिव्हिजन्स असतात. वर्नियर स्केलचे 12 डिव्हिजन्स हे मेन स्केलवरील 23 डिव्हिजन्सच्या समान आहेत. मोजमाप स्पष्टपणे वाचण्यासाठी मॅग्निफाईंग ग्लासचा वापर केला जातो. ब्लेड हे प्रोट्रॅक्टरचे दुसरे कॉन्टॅक्ट सरफेस आहे, जे मोजले जात असलेल्या सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये येते. लॉकिंग स्क्रूज यात 2 लॉकिंग स्क्रूज आहेत. त्यापैकी एक डायल लॉक करण्यासाठी आणि दुसरा ब्लेड लॉक करण्यासाठी वापरला जातो. वर्नियर बेवेल प्रोट्रॅक्टरचा लघुतमांक बरोबर मेन स्केलवरील 1 डिव्हिजनचे मूल्य डिव्हायडेड बाय वर्नियर स्केलवरील एकूण डिव्हिजन्सची संख्या. लीस्ट काउंट ऑफ द वर्नियर बेवेल प्रोट्रॅक्टर इज इक्वल टू 1/12, म्हणजेच 0.0833 अंश इज इक्वल टू 5 मिनिट. प्रथम मुख्य स्केलचे 0 आणि वर्नियर स्केलचे 0 बरोबर 41 अंश दरम्यान पूर्ण अंशांची संख्या वाचा. वर्नियर स्केलवरील लाईन नोट करा, जी मुख्य मेन स्केल डिव्हिजन्सपैकी कोणत्याही एका डिव्हिजन्सशी कोइन्साइड करते आणि त्याचे मूल्य काही मिनिटात निश्चित करा. वर्नियर स्केल रीडिंग घेण्यासाठी कमीत कमी मोजणीसह कोइन्साइडिंग डिव्हिजन्सचा गुणाकार करा. उदाहरणार्थ 10 × 5 मिनिट्स इज इक्वल टू 50 मिनिट्स. मोजमाप मिळवण्यासाठी दोन्ही रीडिंगची एकूण संख्या बरोबर 41 डिग्रीज
50 minutes. जर तुम्ही मेन स्केलला घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वाचत असाल तर वर्नियर स्केलला देखील शून्यापासून घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वाचा. जर तुम्ही मेन स्केलला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाचत असाल तर वर्नियर स्केलला देखील शून्यापासून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाचा. बाणाने दर्शवल्याप्रमाणे वर्नियर स्केलची रीडिंग डाव्या बाजूने घेतली जाते. ऑब्ट्यूस अँगल मूल्य मिळवण्यासाठी रीडिंग मूल्य 180 अंश मधून वजा केले जाते. रीडिंग 22 डिग्रीज 30 मिनिट्स. मोजमाप 180 डिग्रीज मायनस 22 डिग्रीज 30 मिनिट्स इज इक्वल टू 157 डिग्रीज 30 मिनिट्स. वापरण्यापूर्वी प्रोट्रॅक्टरला स्वच्छ करा आणि वापरल्यानंतर त्याला तेलाच्या लेपसह सुरक्षित ठिकाणी ठेवा. चला आता आपण बेव्हेल प्रोट्रॅक्टर वापरून अँगल मोजण्यासाठी नमुने तयार करायला शिकूया. स्टील रूल वापरून कच्च्या मटेरियलचा आकार तपासा. बास्टार्ड फाईल वापरून सर्व फेसेसला फाईल करा. एक ट्रायस्क्वेअर वापरून पॅरलेलिझम आणि परपेंडिक्युलॅरिटीची सुनिश्चिती करा. फेस ए वर मार्किंग मीडिया लावा. वर्नियर हाईट गेज वापरून 70 mm × 40 mm च्या आकाराला मार्क करा. ॲन्व्हिलवर डॉट पंच आणि बॉल पिन हॅमर वापरून वर्क पीसवर विटनेस मार्क करा. फाईल्सचे विभिन्न ग्रेड्स वापरून आवश्यक आकारांसाठी फाईल आणि फिनिश करा. ट्रायस्क्वेअर वापरून पॅरलेलिझम आणि परपेंडिक्युलॅरिटी सुनिश्चित करा. स्टील रूल वापरून डायमेन्शन्स तपासा. नमुने तयार करण्यासाठी वर नमूद केलेल्या प्रक्रियेसह असे 4 वर्क पीस तयार करा. फेस ए वर पुन्हा मार्किंग मीडिया लावा. सरफेस टेबल आणि अँगल प्लेटला स्वच्छ करा. वर्नियर हाईट गेजचे सर्व हलणारे घटक कार्यरत असल्याची खात्री करा. सरफेस टेबलवर अँगल प्लेटच्या मदतीने जॉब सपोर्ट द्या. चला आता नमुने तयार करायला शिकूया. वर्नियर हाईट गेज वापरून फेस सी पासून 45 mm आणि 55 mm अंतरावर समांतर रेषा चिन्हांकित करा. फेस बी पासून 20 mm अंतरावर रेषा चिन्हांकित करा. आवश्यक प्रोफाईल मिळवण्यासाठी स्क्रायबर आणि स्टील रूल वापरून प्रोफाईल रेषा काढा. डॉट पंच आणि बॉल पिन हॅमर वापरून प्रोफाईलला विटनेस मार्क करा. बेंच वाईजवर हॅक्सॉईंग करून अतिरिक्त मटेरियल काढून टाका. फाईल्सचे विभिन्न ग्रेड्स वापरून फाईल आणि फिनिश करा. स्मॉल फ्लॅट फाईल वापरून नमुना 1 ला डिबर करा. आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे वर्कपीसवर वर्नियर बेव्हेल प्रोट्रॅक्टर ठेवा.
एकूण रीडिंग बरोबर मेन स्केल रीडिंग अधिक योगायोग वर्नियर स्केल डिव्हिजन गुणिले लघुतमांक. एकूण रीडिंग बरोबर 63 डिग्री प्लस 3 × 5 मिनिट इज इक्वल टू 63 डिग्रीज 15 मिनिट्स. आवश्यक प्रोफाईल मिळवण्यासाठी स्क्रायबर आणि स्टील रूल वापरून प्रोफाईल रेषा काढा. डॉट पंच आणि बॉल पिन हॅमर वापरून प्रोफाईलला विटनेस मार्क करा. बेंच वाईजवर हॅकसॉईंग करून अतिरिक्त मटेरियल काढून टाका. फाईलचे विभिन्न ग्रेड्स वापरून फाईल आणि फिनिश करा. स्मॉल फ्लॅट फाईल वापरून नमुना 2 ला डिबर करा. आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे वर्क पीसवर वर्नियर बेवेल प्रोट्रॅक्टर ठेवा. एकूण रीडिंग बरोबर मेन स्केल रीडिंग अधिक योगायोग वर्नियर स्केल डिव्हिजन गुणिले लघुतमांक. एकूण रीडिंग बरोबर 32 डिग्रीज प्लस 3 × 5 मिनिट इज इक्वल टू 32 डिग्रीज 15 मिनिट्स. वर्नियर हाईट गेज वापरून फेस बी पासून 17 mm आणि 23 mm अंतरावर समांतर रेषा चिन्हांकित करा. फेस सी पासून 35 mm अंतरावर रेषा चिन्हांकित करा. आवश्यक प्रोफाईल मिळवण्यासाठी स्क्रायबर आणि स्टील रूल वापरून प्रोफाईल रेषा काढा. डॉट पंच आणि बॉल पिन हॅमर वापरून प्रोफाईलला विटनेस मार्क करा. बेंच वाईजवर हॅकसॉईंग करून अतिरिक्त मटेरियल काढून टाका. फाईल्सचे विभिन्न ग्रेड्स वापरून फाईल आणि फिनिश करा. स्मॉल फ्लॅट फाईल वापरून नमुना 3 ला डिबर करा. आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे वर्क पीसवर वर्नियर बेवेल प्रोट्रॅक्टर ठेवा. एकूण रीडिंग बरोबर मेन स्केल रीडिंग अधिक योगायोग वर्नियर स्केल डिव्हिजन गुणिले लघुतमांक. एकूण रीडिंग बरोबर 52 डिग्री प्लस 0 × 5 मिनिट इज इक्वल टू 52 डिग्री 0 मिनिट. वर्नियर हाईट गेज वापरून फेस सी पासून 25 mm आणि 45 mm अंतरावर समांतर रेषा चिन्हांकित करा. फेस बी पासून 10 mm अंतरावर रेषा चिन्हांकित करा. आवश्यक प्रोफाईल मिळवण्यासाठी स्क्रायबर आणि स्टील रूल वापरून प्रोफाईल रेषा काढा. डॉट पंच आणि बॉल पिन हॅमर वापरून प्रोफाईलला विटनेस मार्क करा. चेन ड्रिलिंग, हॅकसॉईंग आणि चिपिंग करून अतिरिक्त मटेरियल अधन टाका. फाईल्सचे विभिन्न ग्रेड्स वापरून फाईल आणि फिनिश करा. स्मॉल फ्लॅट फाईल वापरून नमुना 4 ला डिबर करा. आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे वर्क पीसवर वर्नियर बेवेल प्रोट्रॅक्टर ठेवा.
एकूण रीडिंग बरोबर मेन स्केल रीडिंग अधिक योगायोग वर्नियर स्केल डिव्हिजन गुणिले लघुतमांक. एकूण रीडिंग बरोबर 87 डिग्री प्लस 6 × 5 मिनिट इज इक्वल टू 87 डिग्रीज 30 मिनिट्स. चला आपण काय शिकलो त्याची उजळणी करूया. युनिव्हर्सल बेवेल प्रोट्रॅक्टरचे भाग ओळखणे. वर्नियर बेवेल प्रोट्रॅक्टर वापरून कंपोनंट्सच्या विभिन्न ॲक्यूट अँगलला मोजणे. ॲक्यूट अँगलच्या सेटिंगसाठी वर्नियर बेवेल प्रोट्रॅक्टरची रीडिंग वाचणे. तर हे सर्व कोनीय मापन यंत्राच्या वापराचा सराव करणे अक्यूट अँगल याबद्दल होते. आशा आहे की तुम्हाला सगळी संकल्पना समजल्या असतील. पुढच्या सत्रात भेटूया.